काळ्या काय झालं ग दचकायला? बाबा, काळूबाईने मला संकेत दिला. हो, विराट स्थानावर असलेल्या त्या नोंदवहीचं दर्शन घडवलं मला. मला जायला हवं. अगं थांब थांब थांब, अशी एकटी जाऊ नकोस. हे बघ, मी येतो तुझ्या बरोबर. हो, असं काय करता? इथे मूर्तीजवळ कोणीतरी थांबायला हवं ना. आणि बाबा, काळूबाई आहे माझ्या पाठीशी, मला काही होणार नाही. तुम्ही थांबा इथे. आई काळूबाई, आशीर्वाद दे मला. येते मी. काळजी घे. आणि हे बघ, हा तुझा आधी मोबाईल घेऊन जा आठवणी. काही लागलं तर मला कळव. हो. काही काळूबाई, पोरीचं रक्षण कर जा. या पोराची कशी समजूत घालावी तेच कळत नाहीये बघ. आमुख, आमुख, आमुख. आजी प्लीज प्लीज मला समजवायला जाऊ नकोस. अरे असं कसं बोलतोस तू? तू तर त्या पोरीला धर्मसंकटातच टाकलंस. अरे आपल्यासाठी एवढे कष्ट करते ती आणि तू एकदम टोकाचीच भूमिका घेतोस. मी टोकाची भूमिका घेतोय? मी घेतोय? तू आणि तुमची ती देवी नेव्हर एंडिंग आज. काय रे सारखं तुमची देवी म्हणतोस? अरे पाटलांची देवी आहे ती, आपल्या देवघरातली. हे बघ, एवढ्या संकटाशी सामना करून तिने ती मूर्ती घरापर्यंत आणलीये, तर तिला मदत करायची सोडून तिच्यावरच काय वरडतोस रे? काय झालं? आली नाही ना आर्या? आणि तुमची ती मूर्ती सोडा हो. ना ती मूर्ती येणार आहे ना तुमची आर्या. हे प्रकरण संपलं म्हणून समजा. आमच्या गुरुजींचा शब्द खरा झाला. या घरावर काळ बनून आलेल्या काळूबाईचा कायमचा बंदोबस्त झाला. बस. पंचपक्वान्न आणलीत, या खाऊन घ्या. मला तर तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाहीये. आमच्याशी बोलण्यासारखं काही आहे का आई साहेब? नाही ना? हे शांत बसा जरा. आणि काय युवराज, लई पाठ राखण करत होतात ना आर्याची? काय झालं बघितलं ना? तिच्यासाठी या जगामध्ये कोणत्या बी व्यक्तीपेक्षा काळूबाई श्रेष्ठ आहे. मग तो तिचा नवरा का असना.
हे काय आता नवीन? याआधी ते सरळ प्रवेश करता येत होता. मला तर वाटतंय काळूबाईच्या शक्तीला घाबरून विराटनं स्वतःला वाचवण्यासाठी इथे प्रवेशद्वारातच अडथळा उभा केलाय. आता कोणत्या मार्गाने जायचं आत? पाऊल टाकलं की हे काय करू? तुम्हाला काही किंमत आहे का? नाही, तुम्ही अपमान गिळून स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवण्यासाठी धावता, पण ती आपल्या नवऱ्याचा शब्द धुडकावून तुमच्या विरोधात उभी राहते. तुम्ही हा जो स्टँड घेतलाय की नाही युवराज, तो एकदम करेक्ट आहे. अजिबात बदलू नका. आम्ही तुम्हाला लिहून देतो, आर्या तुमचं ऐकणार नाहीये. स्वतःचा जीव तर सोडा, पण पोटात वाढणाऱ्या बाळाचा जीव सुद्धा ती धोक्यात घालते काळूबाईसाठी. शालिनी आत्ता हे तर नाहीयेत, नशीब समजा. नाहीतर हे समज बघून त्यांच्या जीवाला काय झालं असतं ना याची कल्पनाच करवत नाहीये. आता तुम्हाला कळल आम्ही काळूबाईचा राग का करतो ते. तुमची बायको तुमच्या विरोधात उभी ठाकली आणि आमची जन्मदात्री आमच्या आई साहेब पहिल्यापासून आतापर्यंत आमच्या विरोधात आहे. कुणासाठी? काळूबाईसाठी. आता तुम्हाला कळत असेल आम्हाला काय त्रास होतोय ते. युवराज, आता समज स्पष्ट झालेलं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. बुद्धिमान आहात, वकील आहात, तेव्हा तुम्हीच ठरवा कोण बरोबर आणि कोण चुकीचं आहे ते. आणि आता आमचा हात धरा. दादासाहेब आलेत. यांच्या पाठोपाठ हळूच आत शिरले तर मीही निसटून जाईल. माझ्या जीवाची गठ आई, आई माझी काळूबाई. का 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 केलंस ग असं काळूबाई? तूच तिच्या पाठीशी होतीस ना? तू आर्याच्या पाठीशी उभी राहून तिला मूर्तीपर्यंत घेऊन गेलीस. मग आता मूर्ती तिच्या हातात आली तर तिला घरापर्यंत का नाही ग दिलास? हा नाही, चुकली ना आर्या, चुकली. तिनं मूर्ती खाली ठेवायला नको होती. मग काळूबाई काहीतरी कर ना. ती मूर्ती उचलली जाऊ दे तिकडनं.
हो उचलली जाऊ दे. काय हो काय झालं? मी देवांची दिवा लावायला गेले तर ह्याच्यात रॉकेल आहे. कसं शक्य आहे? हो पण ह्यात रॉकेल कोणी भरला असेल? त्या मेघाशिवाय दुसरं कोण भरणार? मगाशी बघितलेलं ती इथे काहीतरी करत होती. हो मंदाताई? हो मी बघितलं. नाही मी काय नाही केलं. मग हात का लपवतेस तू? हा बघू मंदाताई. मंदाताई काय आहे? बघ हिच्या हाताला रॉकेलचा वास येतोय. नाही आहो माझा ऐका, तसं ते काय बी नाही. मी खरंच काय नाही केलेलं. गप्प बस. मला माहिती आहे. तुझं नाव काय? कोण आहेस नक्की? बरोबर आमच्या घराचं देवघर जिथे होतं तिथे येऊन पोचले. म्हणजे मला इथलीच जमीन खोदायची आणि इथेच ती नोंदवही सापडेल. काळूबाईच्या नावानं चांग भलं. आत्या काय चाललंय तुझं? हा तू का संशय घेतेस हिच्यावरती? आणि का आलीस म्हणजे काय? ती काय आपण आलीये का? मीच घेऊन आलो ना तिला. आणि आपल्याला तिची परिस्थिती माहिती आहे ना. पण ती खरं बोलत असते तर मी काहीच बोलले नसते. पण तिच्या हाताला रॉकेलचा वास येतो. आत्या माझ्याही हाताला रॉकेलचा वास येतोय. पावसाळ्याचे दिवस आहेत, लाईट्स येतायत जातायत. हा सेफ्टी म्हणून आम्ही दोघांनी मिळून बाहेरच्या रॉकेलच्या दिव्यात रॉकेल ओतलं एवढंच, म्हणून वास येतो. हे बघ आत्या प्लीज तिच्यावरती संशय घेऊ नकोस. ती आधीच संकोचून वावरती या घरात. मेघा हे बघ प्लीज टेन्शन घेऊ नकोस. ओके मंदाताई अहो ही पण काळूबाईची भक्त आहे. जरा बिरबिरले म्हणून तुमच्या मनात त्याची शंका आहे, ते एवढं. हे बघ आत्या तिच्यावर संशय घेणं म्हणजे माझ्यावर संशय घेण्यासारखंच झालं. ऐक राहू दे ना तिला. आणि तू जर असंच वागत राहिलीस ना तर मला खरंच गिल्ट येईल. एका असहाय्य मुलीला आसरा देऊन चूक केली का मी? मेघा बघ काही काळजी करू नकोस. मेघा मेघा आत्या तू नको काळजी करूस. ही चांगली मुलगी आहे, विश्वास ठेव माझ्यावर. ओके मी आलोच जरा.
ही खोली कशी खोदणार आणि किती खोल खोदणार? खूप वेळ लागेल या सगळ्याला. मोनवही नेमकी कुठे हे कोणत्या तरी मार्गाने कळलं असतं तर तेवढाच एरिया खोदला असता. ते कुंकू घे. हा काळूबाईचा आशीर्वाद आहे. ती मूर्ती शोधायला सुरुवात कर. हे कुंकू माझ्या बरोबर होतं हे लक्षातच आलं नाही माझ्या. काळूबाईने संकेत दिला होता की मूर्ती शोधत असताना हे कुंकू बरोबर ठेव, आणि आत्ताच हे माझ्या नजरेस पडलं. म्हणजे याचा वापर आत्ताच करायचा असं. हो, ही धन्य आहेस का तू. काळूदेवी आईचा गजर ग, तिचा सोनेरी मायेचा पदर ग. आदिशक्ती अंबा तू सत्तुवाची